गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपलं स्वतःचं VN कोड कसे क्रिएट करायचे. ते आता इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालू आहे. जर तुम्हाला तसं VNचं QR कोड बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी समजा सांगणार आहे. जर चॅनेलवरती नवीन पहिल्यांदाच आला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग एडिटिंग शिकवत असतो आणि VNचे QR कोड देखील देत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, VN कोड बनवण्यासाठी ते VN ॲप ओपन करून आपलं प्रोफाईलमध्ये यायचं आहे. प्रोफाईलमध्ये आल्यानंतर आपल्या जीमेलने लॉग इन करून घ्यायचं आपला जो VNचा हे असतो अकाउंट. त्यानंतर होमवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला कोणतेही व्हिडिओ एडिट करायचे जो आपल्याला VN QR कोडला द्यायचा आहे तो. तर मी एक ऑलरेडी एडिट केलेला आहे मित्रांनो, तर तुम्ही घेतो. तर हा बघू शकता मित्रांनो, मी एडिट केलेला आहे. तर हा मला आता QR कोडला द्यायचा आहे. आता इथे कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक वेळेस सेव्ह करून घ्यायचा हा व्हिडिओ. तर एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचा. त्यानंतर इथे शेअर इट ॲज अ VN टेम्पलेट नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. जर तुम्ही इंटरनेट ऑन केलं असेल तरच हे ओपन होऊन जाईल. त्यानंतर आता जे आपल्याला फोटो रिप्लेस करायचे ते VN कोडचे जे लावायचे तर त्या फोटोजला सिलेक्ट करायचे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपलं एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल टेम्पलेट. त्यानंतर टायटल द्यायचं आपल्या टेम्पलेटला. त्यानंतर डिस्क्रिप्शन सुद्धा द्यायचं. त्यानंतर कव्हर टाकायचं मित्रांनो, आपल्या VN कोडच्या जागी येईल हा कव्हर. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. नंतर टॅग्स लावायचे आहेत आपले जे कॅटेगरी कुठली येते व्हिडिओची. त्यानंतर डनवरती क्लिक करून जर तुम्हाला दुसरे जे VN QR कोड वापरतील त्यांना नुसतं हे ऑडिओ जर म्हणजे ऑडिओ सेव्ह करायचं असेल तर ते हे ऑप्शन ऑन करायचे. त्यानंतर त्यांना म्हणजे व्हिडिओ एडिट करता यायला पाहिजे. तसं जर असेल तर तुम्ही ऑल ऑटो एडिट करू शकता. त्यानंतर इथे सेव्ह द टेम्पलेट फाईलवरती क्लिक करायचे. सेव्ह द टेम्पलेट फाईलवरती क्लिक केल्यानंतर ड्राईव्हचे फोल्डर सगळ्यात पहिल्यांदा ड्राईव्ह जो ॲप आहे तो आपल्याला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर म्हणजे ड्राईव्ह सिलेक्ट करून आपल्या ड्राईव्हचे अकाउंट म्हणजे जीमेल सिलेक्ट करून ते लोकेशन म्हणजे जे फोल्डर आहे ते फोल्डरमधले लोकेशन सिलेक्ट करायचे. त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं, ड्राईव्हमध्ये जायचं. आता ड्राईव्हमध्ये आल्यानंतर जो आपला फोल्डर सिलेक्ट केला तो आपल्याला ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, ही फाईल आहे इथे सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर थोडं थांबायचं इथे सेव्ह होईपर्यंत. तर आता ही फाईल सेव्ह झालेली आहे, इथे बघू शकता मित्रांनो ही फाईल. त्यानंतर आता इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे फाईलच्या ड्राईव्हमध्येच. त्यानंतर इथे मॅनेज ॲक्सेसमध्ये जायचं आहे. त्यानंतर चेंजवरती क्लिक करून इथे रेस्ट्रिक्टवरती क्लिक करून एनीवन विथ द लिंकवरती क्लिक करायचे. तर इझिली आपली जी लिंक पाठवल्यावर मगच आपली ड्राईव्हचे फोल्डर म्हणजे टेम्पलेट डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर आता इथे 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी लिंक करायची याची. त्यानंतर आता आणखी इथे VNमध्ये यायचे. त्यानंतर इथे डाउनलोड लिंक थर्ड पार्टी जे आहे इथे ही लिंक पेस्ट करायची. त्यानंतर हे जे क्वेश्चन मार्क आहे लास्टचं, एवढी लिंक डिलीट करायचे क्वेश्चन मार्कपर्यंत लास्टचं. त्यानंतर ते सेव्ह अँड पब्लिश नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. तर इझिली आपला VNमध्ये आहे टेम्पलेट सेव्ह होऊन जाईल. इथे माय क्रिएशनमध्ये बघू शकता मित्रांनो. तर तुम्हाला आता याचा VN म्हणजे QR कोड पाहिजे असतील तर इथे प्रोफाईलमध्ये येऊन टेम्पलेटमध्ये जायचे. त्यानंतर माय क्रिएशनमध्ये येऊन इथे आत्ताचा 1 नंबरचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर VN फ्लो कोड नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून ते बघू शकता मित्रांनो एक कोड आलेला आहे, ते याला सेव्ह करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण VNचे QR कोड्स इझिली बनवू शकता मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.